नमस्कार तुम्हाला दोघांनाही. आणि स्वागत आहे तुमचं आमच्या अर्बन स्माईल क्लिनिकमध्ये. पहिलीच गोष्ट सांगतो की तुम्हा दोघांचे खूप आभार यासाठी की तुम्ही खूप लांबचा प्रवास करून विश्वास टाकून आमच्यावर आलात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही डॉक्टरांशी एक शब्द न बोलता डायरेक्ट सर्जरीज करायला आला. हा जो विश्वास तुम्ही आमच्यावर टाकला त्याच्यासाठी तुमचे आभार. तर सुरुवात करूया. काय नाव आहे दादा तुमचं, किती वय आहे, काय त्रास आहे? माझं नाव रामचंद्र नागनाथ गोडके, राहणार बैरावाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. सोलापूर पासून किती दूर आहे गाव तुमचं? आता 50-60 किलोमीटर. हां, 50-60 किलोमीटर. म्हणजे तुम्ही सोलापूरच्या पासून 50 किलोमीटर पहिले सोलापूरला आला? नाही, अगोदर अलीकडेच आहे आमचे, मोहोळ तालुक्यात येतं आमचं. हां. मग तुम्ही सोलापूरला पहिले आला, मग पुण्याला आला आणि पुण्यावर मग तुम्ही क्लिनिक पर्यंत पोहोचला. खूप खूप स्वागत. तर काय त्रास आहे दातांचा? काय जातच नाही तर खायला येत नाहीत. आणि वय किती आहे? वय माझं 43 आहे. 43 वय दातांसाठी म्हणजे काहीच नाही. दात पडण्याचं काय कारण? तंबाखू वगैरे खायचे, खैनी वगैरे खायचे? आता खाल्ली, तंबाखू खाल्ली. त्याच्यामुळे दात खराब झाले होते का? तसं म्हणायचं तसं काय तंबाखू खाते, माझंच कसं काय केलं असं तुम्हाला प्रश्न पडतो? मग काय खाणारे काय 24 तास हालू देत नाही तोंडाला. आपले शारीरिक आजारच म्हणता येईल का कसं, का तंबाखू नाही जाऊ शकते असं म्हणू शकतो आपण. दात नसल्यामुळे दादा तुम्हाला काय त्रास होतो? मग हे पाहतो की तुमचं वजन खूप कमी झालंय. दात नसल्यामुळे जेवताच येत नाही ना, चावता येत नाही. जे आपण खाणार आहे का असं ती का पचतंय का, आणि का चोरायचं डायरेक्ट आत, ती पचनी लागत नाही ना. झोप कमी झाली का? मग झोपीचं मी आता नाही, पोट बसल्यावर जरा हे होतंच की, त्रास होतोच ना, त्रास जाणवणारच की. मला तुला विचारायचं, तुझं नाव सार्थक. सार्थक. सार्थकला विचारायचं आहे की सार्थक, वडिलांना तू पाहतो, वडिलांचा त्रास तू पाहतो, तू कसा अनुभव घेत होता वडिलांच्या त्रासाचा? काय अनुभव घेत आहे तुझा? त्यांना जेवायच्या वेळेस म्हणजे बरोबर असं जे आपण मोकळं कालवण करतो, म्हणजे भाजी वगैरे ते खाता येत नव्हतं. म्हणजे असं रस्सा वगैरे तेच असं चुरून खायला लागायचं बारीक करून. तू वडिलांच्या स्वभावामध्ये काही बदल पाहिला का? की दात नसल्यामुळे, जेवण करत नसल्यामुळे, की वडिलांचा स्वभाव पूर्वी असा नव्हता आता असा झालाय? होय. काय काय फरक आहे? थोडाफार फरक झालेला. काय चिडचिड करतो जास्त? होय. राग लवकर येतो आता पूर्वीपेक्षा? हा, बरोबर. रामचंद्र दादा हसतायत की पण मला हे विचारायचं आहे, किती वर्ष झाले दात नाही दादा तुम्हाला? तरी साधारण बरं का सर, एक 5-4 वर्षापासून सुरुवात झाली असते जायला पडण्याची. ती. आता आता हे एवढं मोकळं किती दिवस झाले आहे? आता ही बघा साधारण 1 वर्ष झालं. ही मोर्च वर्ष 1.5 वर्ष झालं असेल नाही का मोर्च तेवढं जात आहे. तेव्हापासून असंच खेळते, बसू म्हणलं, पण काय घरची अडचण नाही. मग तुम्ही इथपर्यंत कसं काय पोहोचला? हा पण प्रवास मला ऐकायचा. नाही, मी काय करायचो ह्याच्यावर एक काही तर पर्याय असणार असं मी वाटायचं. मग मी काय करायचो, यूट्यूबमध्ये बघायचो. मग चाळत म्हणजे असं तपासत मला हे सापडलं. व्हिडिओ एक पहिला दिसला. मग पुन्हा मी काय केलं, त्याला सबस्क्राईब काय असते ते करून ठेवलं. मग तुमचं येणार व्हिडिओ बघायचो, मी सारखं येणार व्हिडिओ बघायचो, सारखं काम करताना केव्हा ध्यान झालं की त्याच्यावर लक्ष. मग ते मी डोक्यात ठेवलं, काय जर झालं तर आपल्या परिस्थितीनुसार जेव्हा आपली जुळणी होईल का त्या दिवशी जायचं आपण. मग बाकीचे व्हिडिओ पण दिसले असतील तुम्हाला? मी सगळे व्हिडिओ बघतो सर तुमचं. नाही, आमचे सोडून दुसऱ्यांचे पण व्हिडिओ दिसले असतील? दुसऱ्याचे आहेत, दुसऱ्याचे नाही. आपल्याला ही मला योग्य वाटलं. काय कारण नाही, योग्य का वाटलं मला तेच विचारायचं. हीच योग्य वाटलं की खरं सांगू सर, पैशानुसार सुद्धा योग्य वाटते. आणि बाकीकडचं खर्चिक वाटतं, ही अगदी योग्य मला वाटल्यामुळं निर्णय घेतला की म्हणलं आता ही. काल मग तुम्ही जेव्हा आला सोलापूरवरून डॉक्टरना भेटला, डॉक्टरना भेटण्याचा काय अनुभव आहे? मग डॉक्टर काय स्वभाव चांगला. पहिल्यांदाच भेटला तर डॉक्टरांना? नाही, सगळं व्यवस्थित सांगितलं त्यांनी, व्यवस्थित होऊन जाईल म्हणलं, काय अडचण नाही, काय नाही. सगळं सल्ला दिला व्यवस्थित. काय आता सगळ्यात महत्वाचा आणि मुख्य प्रश्न विचारतो, तो सार्थकला पहिले विचारतो, कारण की सार्थकचं लग्न व्हायचं आहे. सार्थक, वडिलांना दात बसतील, काय अपेक्षा आहे तुझ्या दातांच्या?
काय कसे म्हणजे तुझे लहान भाऊ दिसले पाहिजेत, मोठे भाऊ दिसले पाहिजेत, लग्नात काय मोठे भाऊ दिसले पाहिजे की वडील दिसले पाहिजेत, यंग दिसले पाहिजे, चांगले यंग दिसले पाहिजे आणि खाता पण आलं पाहिजे. हा. दादा तुमची काय अपेक्षा असेल, दिसण्याची की खाण्याची की दोन्ही? नाही सर बघा, महत्वाचा तर एक दिसायला सोडा, ही काय आता माझा फरक माझ्या समानच आहे. आपल्याला फक्त खाता आलं पाहिजे, दुसरी काय अपेक्षा नाही आपल्या. आता बाबा असं बाबा तसं बाबा, फक्त जेवण व्यवस्थित झालं. हाही जेवण कोणासाठी घालवायचं आहे, ह्यांच्यासाठीच ना. त्यामुळे बाकीचं जात नसल्यावर सर बघा असं 4 माणसात पण जावं वाटत नाही, बोलू वाटत नाही. म्हणजे हसायचं तर लांबच राहिलं, पण जरा हा बरोबर आहे बोलू पण वाटत नाही, बोलू पण वाटत नाही ना. तुमचा आवाज पण बदलला असेल ना, जात नसल्यामुळे ती असं आवाज पण बदलला. बरोबर आहे. समोर या पूर्ण मस्त या 2-3 घ्या हातात. हा टाकत तसेच तोडायची नाहीये असंच. हा मग दात कशाला बसले मग मस्त ते खायला. थोडा दुसरी साईडला घ्या, अजून 2-3 गेले पप्पाला चाल ना तू. अरे तुझ्या हाताने दे रे राजा. नाही येतोय सर, मस्त खायला. बिस्किट पण देते. व्हेरी गुड. तू पण खा रे, तू पण बिस्किट घ्या, काजू घ्या, दोन्ही साईडनी खा, दोन्ही साईडनी पूर्ण मस्त खा रमा. पण खायला येते ना, जरा अजून दातावर दात हे असं म्हणजे देऊन पहिलं असं असंच. करा. तर दोघेही हसरी चेहरे आहेत माझ्यासमोर, दोघेही हसतायत. तर तुम्हाला हसून हसून स्वागत करतो परत तिसऱ्या दिवशी तुम्हाला दात बसवले, तुम्ही सोलापूरच्या मार्गे निघणार आहेत. आमचंच मन भरून येतं, म्हणून डायरेक्ट प्रश्नांना सुरुवात करतो. काय अनुभव आहे 3 दिवसांचा? काय ना, अगदी एकदम मस्त वाटलं. सगळी क्लिअर, म्हणजे जिथले तिथं व्यवस्थित सेवा झाली, वेळेत झाली. अजून सर्जरीचा अनुभव कसा होता? एकदम मस्त, काय सुद्धा वाटलं नाही बरं का सर. अजिबात त्रास नाही, काय नाही. जेव्हा तुम्ही हॉटेलला गेला रात्री काही त्रास झाला तुम्हाला? नाही तसं काय सुद्धा नाही. थोडं डोकं वगैरे दुखलं असेल? थोडं नॉर्मल तसं मग आता हे बा, थोडं नॉर्मल होतं, पण गोळ्यावर ही क्लिअर होऊन जाते. पण असं बाबा इतकं त्रास होणे असलं काय वाटत नाही, म्हणजे काहीच होत नाही. डॉक्टर मनीष विषयी तुमचं मत? हे एकदम देवासारखे माणूस, एकदम हात फीत सगळं क्लिअर, म्हणजे काय त्रास असं स्टेटमेंट दिली सुद्धा माहिती होत नाही, म्हणजे अगदी व्यवस्थित इथलं तिथं. तू सार्थक लहान आहेस, तू वडिलांचा त्रास तेवढा समजू शकत नाहीस, पण तरी मी तुला पाहत होतो. तू आज वडिलांना पाहिलं खाताना, कळत खाताना पाहिलं, तुझा काय अनुभव आहे? मस्त वाटते, म्हणजे त्यांना एवढे दिवस खाता येत नव्हतं आणि आता दात बसवले ते एकदम भारी. आता त्यांना खायला येणार प्रत्येक गोष्ट. व्हेरी गुड. आता खूप वर्षांनी 3-4 वर्षांनी तुम्ही खाऊन पाहिलं, एवढं कळत मनात थोडस भरून येतं आपल्याला, आपण कंट्रोल करतो. बरोबर आहे सर. हा, कारण तेवढे अपघात सहन केलेले असते. तर आज घरी जाणार जेव्हा, घरी काय सांगणार बनवायला तुम्हाला तुमच्या आवडीचं जेवायला? घरी फोन करणार, काय सांगणार जेवायला, काय आवडतं तुम्हाला, काय सांगणार आहे घरी? नाही, आता पहिल्यांदा तर आपलं शुद्ध शाकाहारी, आपलं शुद्ध शाकाहारी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अर्बन स्माईल विषयी तुम्ही व्हिडिओ पाहिले, व्हिडिओ पाहून तुम्ही ऑपरेशन करायला आला. तुम्ही तर डायरेक्ट ऑपरेशनच करायला आला, तुम्ही काही विचार नाही, काय नाही, करायचंय. काही डॉक्टरांना फोन नाही, काहीच नाही, आला आपलं डायरेक्ट सर्जरी करा. हा जो निर्णय आहे, हा जो विश्वास आहे, आज 3ऱ्या दिवशी तुम्ही दात बसून चाललाय. काय वाटतं की आपलं इथं सफल झालं, सार्थक झालं, काय चाललंय मला? नाही बरं का सर, अगोदरच मी फायनलच करून ठेवतं. आपल्याला जवळ सोलापूर जिल्हा जवळ कुठला दवाखाना आहे, सुविधा कुठं होईल किंवा योग्य कुठला आहे, मी अगोदर तयारी. मग अगोदरच 1-2 दिवसापूर्वीच मी तुम्हाला फोन लावलेला, सर असं आहे. 1 आठवड्यावर मी तुम्हाला पण पुन्हा निर्णय घेतला, हे जी शाळा चालू होणार आहे हे जाणार, मग तोपर्यंत आपण फाटदिशी जावाच लगेच. मग ते दुसऱ्या दिवशी का फोन केल्यावर दुसऱ्या दिवशी मी आलोच डायरेक्ट. आज सार्थक झालं असं वाटतंय? हा, सार्थक. हसतायत आज तुम्ही, मस्त गोड, एकदम स्माईल बदलली. पुढच्या वेळ मी जेव्हा तुम्हाला पाहणार फॉलोअप साठी, तर मी सार्थकला विनंती करतो की सार्थक, तुझे वडील म्हातारे नाही आहेत,
फक्त 42 वर्ष वय आहे त्यांचं. हा हा त्यांना टी शर्ट जीन्स चांगलं दाढी चांगले केस आहेत तर तुझी जबाबदारी आणायची. ठीक आहे. एकदा तुझे मोठे भाऊ दिसले पाहिजे ते. हा त्यांना सवय नाही तशी घालायची नाही, तू पण ते घालत नाही माझं नाही. द्यायचंय. सर्व्हिसला लागला का मग व्हेरी व्हेरी